मित्रांनो, आज आपण एका अशा भाजीबाबत जाणून घेणार आहोत जिच्यामध्ये लिव्हरला आतून स्वच्छ आणि मजबूत ठेवण्याची जबरदस्त ताकद दडलेली आहे। आपल्या शरीरातील लिव्हर हे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम करतं, पण चुकीच्या आहारामुळे आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे त्याची कार्यक्षमता कमी होत जाते आणि त्याचे परिणाम थकवा, निस्तेज, त्वचा पचन बिघडणं अशा स्वरूपात दिसू लागतात। अशा वेळी ही खास भाजी लिव्हरला पुन्हा ऊर्जा देते आणि त्याच्या नैसर्गिक स्वच्छतेच्या प्रक्रियेला चालना देते। यामध्ये असलेले विशेष घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, एन्झाईमची क्रिया सुधारतात आणि लिव्हरमधील ताण कमी करतात। यासोबतच यात असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स लिव्हर भोवती साठणारी चरबी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर सारख्या समस्यांपासून बचाव होतो। पेशींचे संरक्षण करणारे घटक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते आणि शरीरात उत्साह टिकून राहतो। आयुर्वेदानुसारही ही भाजी रक्त शुद्ध करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते, कारण ती शरीरातील दोष संतुलित ठेवण्यास मदत करते। तज्ञांच्या मते ही भाजी नियमित आहारात समाविष्ट केल्यास लिव्हर निरोगी राहण्यास मोठी मदत मिळते। सॅलेड, सूप किंवा भाजणीच्या स्वरूपात सहज खाता येते आणि तिचा रस सकाळी घेतल्यास पचन क्रिया चांगली होते। विशेषतः उन्हाळ्यात ही भाजी शरीराला थंडावा देते, हायड्रेशन राखते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। आता नेमकी कोणती भाजी आहे, तिचा समावेश आपल्या आहारात कसा करावा, किती प्रमाणात करावा, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमीच तुम्हाला बघता येतील। मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण रोज खात असलेलं अन्नच आपल्या शरीरामध्ये हळूहळू विष तयार करते आणि त्याचं सर्वात मोठं नुकसान ते आपल्या लिव्हरला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातच अशी एक साधी, स्वस्त आणि सहज मिळणारी भाजी आहे जी लिव्हर मधील घाण मुळापासून साफ करण्याची ताकद ठेवते, पण दुर्दैवानं आपण तिच्याकडे फारसे लक्ष देत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका जबरदस्त भाजीत लपलेल्या रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुमच्या शरीराला आतून बदलून टाकते। मित्रांनो, लिव्हरचं महत्त्व समजून घेतलं तर आपल्याला नक्की कळेल की हा अवयव फक्त पचनाशी संबंधित नसून तो संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा आधारस्तंभ आहे। आपण जे काही खातो, पितो किंवा श्वासाद्वारे शरीरात घेतो त्यामधील हानिकारक घटक वेगळे करून त्यांना निष्प्रभ बनवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम लिव्हर करत असतं। याशिवाय शरीरातील ऊर्जा साठवण, आवश्यक प्रोटीन्स तयार करणं आणि रक्त शुद्ध ठेवणं यांसारख्या अनेक प्रक्रिया देखील लिव्हरवर अवलंबून असतात। पण जेव्हा हा अवयव हळूहळू कमजोर होऊ लागतो तेव्हा शरीरात विषारी घटक साचू लागतात आणि त्याचा परिणाम विविध आजारांच्या रूपात दिसू लागतो। सुरुवातीला हे बदल अगदी सूक्ष्म असतात, त्यामुळे अनेकांना त्याची जाणीवही होत नाही, पण वेळ जसं पुढे जातो तसं हे छोटे बदल गंभीर समस्यांमध्ये रूपांतरित झालेले असतात। लिव्हरच्या घसरणीची सुरुवात शरीर काही लक्षणांद्वारे आधीच दाखवत असतं, पण आपण त्यांना साधं समजून दुर्लक्षित करतो। सतत थकवा जाणवणं, कोणतंही काम केलं तरी ऊर्जा न वाटणं, त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसणं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं निर्माण होणं किंवा रात्री शांत झोप न लागणं, ही सर्व लक्षणं केवळ ताणतणावाची नसून लिव्हरच्या कार्यक्षमतेत घट झाल्याचीही असू शकतात। अनेकदा पोटफुगी, गॅस, भूक न लागणं किंवा पचन बिघडणं यांसारख्या समस्या देखील दिसू लागतात। चुकीचा आहार, जास्त तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थ, अनियमित वेळा कमी पाणी पिणं आणि व्यायामाचा अभाव यामुळे लिव्हरवर सतत ताण येत असतो। हळूहळू हा ताण वाढत जातो आणि लिव्हरचं नैसर्गिक संतुलन बिघडू लागतं। अशा परिस्थितीत योग्य वेळी बदल करणं अत्यंत गरजेचं असतं, कारण लिव्हरमध्ये स्वतःला पुन्हा सुधारण्याची क्षमता असते, पण त्यासाठी त्याला योग्य पोषण आणि विश्रांती मिळणं आवश्यक असतं। अशा परिस्थितीत काही नैसर्गिक पदार्थ लिव्हरला पुन्हा ताकद देऊ शकतात आणि त्या पदार्थांमध्ये सर्वात प्रभावी म्हणजे मुळा। मुळा ही साधी वाटणारी भाजी असली तरी तिच्या मध्ये लपलेली ताकद अफाट असते। ही भाजी फक्त पोट भरण्यासाठी नाही तर शरीरातील साफसफाईसाठीही काम करते। आयुर्वेदापासून आधुनिक विज्ञानापर्यंत सर्वांनी मुळ्याचे फायदे मान्य केले। रोजच्या आहारामध्ये मुळ्याचा समावेश केल्यास लिव्हरला एक प्रकारची नैसर्गिक मदत मिळते, जी त्याच्या कार्यक्षमतेला सुधारते। मुळ्यामध्ये आढळणारे
ग्लुकोसिनोलेट्स हे घटक लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. हे नैसर्गिक संयुग लिव्हरमध्ये कार्य करणाऱ्या एन्झाइम्सना सक्रिय करतात, ज्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक अधिक वेगाने बाहेर टाकले जातात. याचा अर्थ असा की मुळा हा लिव्हरच्या नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला चालना देतो आणि त्याचा फिल्टरिंग काम अधिक प्रभावी बनवतो. आजच्या काळामध्ये प्रदूषण, चुकीचा आहार आणि औषधांचा अतिवापर यामुळे शरीरात टॉक्सिन साचण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि अशा परिस्थितीत मुळ्यासारखी साधी भाजी लिव्हरला आतून स्वच्छ ठेवण्याचं महत्त्वाचं काम करत असते. नियमितपणे मुळ्याचा समावेश आहारात केल्यास लिव्हरवरील ताण कमी होतो आणि शरीरात अनेक लपलेल्या समस्या हळूहळू कमी होत जातात. मुळ्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो पचन संस्थेसाठी अत्यंत हलका आणि सहज पचणारा असतो. जेव्हा आपण जड, तेलकट किंवा मसालेदार अन्न खातो तेव्हा पचन संस्थेवर ताण येतो आणि त्याचा थेट परिणाम लिव्हरवर होत असतो. पण मुळा पचायला सोपा असल्यामुळे पोटावर अतिरिक्त भार पडत नाही. पचन प्रक्रिया सुरळीत राहते, ज्यामुळे गॅस, ऍसिडिटी, पोटफुगी किंवा जेवणानंतर होणारा जडपणा कमी होण्यास मदत मिळते. पचन व्यवस्थित झालं की शरीरातील पोषक घटक योग्यरित्या शोषले जातात आणि लिव्हरवर अनावश्यक ताण येत नाही. त्यामुळे मुळा हा फक्त एक भाजी नसून पचन संस्थेचा मित्र म्हणूनही ओळखला जातो. यासोबतच मुळा शरीरातील ऊर्जा पातळी सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा लिव्हर व्यवस्थित कार्य करतं तेव्हा शरीरातील घाण आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि पेशींना शुद्ध व पोषक रक्त मिळतं. यामुळे शरीरात हलकेपणा जाणवतो, थकवा कमी होतो, चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला दिसू लागतो. अनेकांना सतत थकल्यासारखं वाटणं किंवा ऊर्जा कमी जाणवणं ही समस्या असते. त्यामागे लिव्हरची कार्यक्षमता कमी असू शकते. अशा वेळी मुळ्याचा नियमित वापर केल्यास शरीराला आतून बळ मिळतं आणि ऊर्जा हळूहळू स्थिरपणे वाढताना दिसते. हा बदल एकदम जाणवत नाही, पण सातत्य ठेवल्यास त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये फॅटी लिव्हर ही समस्या खूपच सामान्य झाली आहे आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार, जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तसेच कमी हालचाल असलेली जीवनशैली. जेव्हा लिव्हर भोवती हळूहळू चरबी साचू लागते तेव्हा त्याचं नैसर्गिक काम मंद होतं आणि शरीरामध्ये विशेष घटक साचण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत मुळा हा एक साधा पण प्रभावी उपाय ठरतो. मुळ्यामध्ये असलेला फायबर पचन क्रिया सुधारतं आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करतं. त्यातील अँटीऑक्सिडंट्स लिव्हर भोवती जमा होणाऱ्या चरबीच्या प्रक्रियेला रोखण्याचं काम करतात. हा परिणाम तात्काळ दिसत नसला तरी नियमित सेवन केल्यास हळूहळू लिव्हर हलकं होऊ लागतो आणि त्याची कार्यक्षमता सुधारते. मुळा हा व्हिटॅमिन सी आणि इतर शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे, जे शरीरातील पेशींना संरक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आजच्या वातावरणात प्रदूषण, मानसिक ताण आणि औषधांचा अतिवापर यामुळे शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे पेशींना नुकसान पोहोचतं आणि लिव्हरवर अतिरिक्त ताण येत असतो. मुळ्यामधील अँटीऑक्सिडंट्स या हानिकारक परिणामांना कमी करून पेशींचं संरक्षण करतात आणि त्यांना पुनरुज्जीवित होण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे लिव्हरची ताकद वाढते, त्वचा अधिक तजेलदार दिसते आणि शरीराची एकंदर प्रतिकारशक्ती मजबूत बनते. आयुर्वेदाच्या दृष्टीने मुळ्याचे महत्त्व अधिक खोलवर आहे. आयुर्वेदामध्ये मुळा हा रक्त शुद्ध करणारा आणि शरीरातील दोष संतुलित करणारा अन्नपदार्थ मानला जातो. विशेषतः कफ आणि पित्त या दोषांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा प्रभाव मोठा असतो. जेव्हा हे दोष संतुलित राहतात तेव्हा पचन क्रिया सुधारते, अन्न योग्यरित्या पचतं आणि लिव्हरवरील ताण कमी होतो. मुळा शरीरातील अशुद्धता बाहेर काढण्यासाठी मदत करतो आणि आतून स्वच्छता राखतो. त्यामुळे तो केवळ एक भाजी म्हणून नव्हे तर एक नैसर्गिक औषध म्हणूनही ओळखला जातो, जे शरीराला संतुलित आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो. निरोगी लिव्हरसाठी तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की योग्य आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि यामध्ये मुळ्याचा नियमित समावेश अत्यंत फायदेशीर ठरतो. मुळा तुम्ही विविध पद्धतीने आहारामध्ये घेऊ शकता. तो सॅलडमध्ये कच्चा खाल्ला तरी चालतो, भाजी किंवा सूपमध्ये शिजवून घेतला तरी चालतो. अगदी त्याचा रस काढून प्यायलासही पचन सुधारते आणि लिव्हरच्या कार्यक्षमतेला बळ मिळतं. सकाळी रिकाम्या पोटी थोडा मुळाचा रस घेतल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते, पचन सुधारतं आणि दिवसभर शरीरात हलकेपणा जाणवू लागतो. हळूहळू नियमित सेवन केल्यास थकवा कमी होतो, त्वचेवर तजेला येतो, लिव्हरचे नैसर्गिक फिल्टरिंगचं काम सुरळीत राहते. मुळा आणि त्याची पानं एकत्र खाल्ल्यास त्याचं पोषण मूल्य अधिक वाढतं, कारण त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. शरीराला या पोषक घटकांची गरज सतत असते आणि ते पेशींचं संरक्षण, ऊर्जा पातळी स्थिर ठेवणं आणि पचन सुधारण्यास मदत करतात. मात्र जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटामध्ये जळजळ, गॅस किंवा इतर पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावते. म्हणून मुळा नेहमी मर्यादित खाणं आवश्यक आहे.
तसेच काही गंभीर आरोग्य समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये मुळा खाल्ल्यास त्याचे फायदे आणखीन वाढतात, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त जे शरीराला हायड्रेट ठेवतं आणि उन्हाळ्यामधील उष्णतेपासून संरक्षण देतं. मुळा पचन सुधारतो, ऍसिडिटी कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही आणि एकंदर आरोग्य टिकून राहतं. तरी मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणं टाळावं आणि सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणातच त्याचा समावेश करावा, जेणेकरून त्याचे फायदे शरीराला पूर्णपणे मिळू शकतील. या साध्या पण प्रभावी उपायामुळे तुम्ही लिव्हरला हेल्दी ठेवू शकता आणि शरीराला आतून निरोगी बनवू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात.